नमस्कार, मी सारिका. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड फेस्टिवलमध्ये बाईक रॅलीतून केली स्त्रीभ्रूण हत्येविषयी जनजागृती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊ इच्छिणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकावरील अव्यवस्थित कारभार खासदार डॉ. संजू नाईकांसमोर उघड. तर महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते जलाराम बाप्पा मंडईचे उद्घाटन. महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते मुलुंड पश्चिमेच्या जलाराम बाप्पा मंडईचा लोकार्पण सोहळा संपन्न. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संत जलाराम मार्केटचा लोकार्पण सोहळा आज मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते पार पडला. 2008 पासून रखडलेल्या या मंडईचे आज उद्घाटन करण्यात आले. तर महापौर सुनील प्रभू यांनी फीत कापून मंडईचे उद्घाटन केले. या प्रसंगी मंडईच्या माहितीचे फलकाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईतील 18 मंडयांपैकी असलेल्या पहिल्या मंडईच्या लोकार्पण सोहळ्याला महापौर सुनील प्रभू, उपमहापौर मोहन मिठगावकर, आमदार सरदार तारासिंह, आमदार चरणसिंग सप्रा, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय दादा पिसाळ, नंदकुमार वैती, ज्येष्ठ समाजसेविका आणि माजी नगरसेविका मंद्रमाताई पाटील, टीवॉटच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, स्थानिक नगरसेविका भावना जोबनपुत्रा, समिता कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या मंडईत 150 गाळेधारक असून मंडईत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असून मंडईत सरकती जिनेही आहेत. या जलाराम बाप्पा मंडईच्या लोकार्पण सोहळ्यात मान्यवरांनी भाषणे करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महापौर सुनील प्रभू यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संत जलाराम बाप्पा मंडईच्या लोकार्पण सोहळ्यात अर्धवट अवस्थेत असलेल्या इतर मंडळांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करू व त्याचा लोकार्पण सोहळा येत्या नव्या वर्षात पार पडेल असा विश्वास एस9शी बोलताना व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेने 2005ला जी नवीन मार्केट पॉलिसी आणली आणि त्यानुसार इकडे असणारे आमचे महानगरपालिकेचे भाडेतत्वावरचे गाळेधारक आहेत त्यांनी सोसायटी करून विकासाची परवानगी मागितली. अशा लोकांना अधिक FSI देऊन आपण या मंडया बांधतोय आणि खऱ्या अर्थाने अशा बांधलेल्या मंडयातील आज पहिली मंडई आहे जिचं लोकार्पण आज होत आहे. असं आहे की या सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून या ठिकाणी विकासाचं काम केलं आहे आणि त्यामुळे अनेक वेळेला जे गाळे वितरण असतं त्याच्यामध्ये लॉटरी आणि मग खाली वर अशा पद्धतीचं ते प्रत्येकाला अपेक्षित असणारं असं जे गाळ्याचं वाटप आहे ते न झाल्यामुळे अनेक ठिकाणी त्रुटी असतात. काही ठिकाणी सिक्युरिटीच्या बाबतीत आपण बोललात, पण ह्या सगळ्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. आज लोकार्पण झालं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये इकडे असणारे उपायुक्त, इकडे असणारे मार्केटचे अधिकारी हे सगळे बसून हा प्रश्न जो आहे तो संपवतील आणि मला असं वाटतं आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे देखील त्यांना त्या कामासाठी जर आवश्यकता भासली तर मदत करतील, पण लवकरात लवकर हा प्रश्न सुटेल. लोकार्पण आपण केलं आहे आणि लोकार्पण करण्यामागचा आज अतिशय चांगला मुहूर्त होता आणि त्या मुहूर्तावरती यांना सुरुवात करायची होती म्हणून आज आपण या ठिकाणी फीत कापलेली आहे. पण टप्प्याटप्प्याने एखादी गोष्ट नवीन झाल्यानंतर सुधारणा करणं, त्याच्यामध्ये शिस्त येणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्याने होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई. मुलुंड फेस्टिवलमध्ये केले बाईक रॅलीचे आयोजन. बाईक रॅलीतून केली स्त्रीभ्रूण हत्येविषयी जनजागृती. आमदार चरणसिंग सप्रा आयोजित मुलुंड फेस्टिवलमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये सुमारे 300 बाईक स्वार सहभागी झाले. आमदार चरणसिंह सप्रा आणि सिंह अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते बाईक रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. मुलुंड पूर्वेच्या गव्हाणपाडा येथून सुरू असलेल्या रॅलीची सांगता LBS मार्गावरील निर्मल लाईफस्टाईल येथे झाली. या बाईक रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या मोहन देसाई यांनी मोटरसायकल चालवणे हा आपल्या आयुष्यातला अतिउच्च आनंदाचा क्षण असून जास्तीत जास्त वेगाने आपल्या देशातील विविध शहरे पाहता येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एस9शी बोलताना व्यक्त केली. मोटरसायकल ही 1600 CCची असल्यामुळे अंतर हे फार कमी वेळात क्रॉस करता येतं. आपल्याला आपला भारत देश बघायला ह्याच्यापेक्षा जास्ती सुंदर वाहन किंवा ह्याच्यापेक्षा जास्ती सुंदर पद्धत आपल्याला मिळू शकत नाही. मोटरसायकलमध्ये दिवसातून आपण किमान दिवसाला 800-900 किलोमीटर 10 तासात गाठल्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी आराम करून आपण मुंबईतल्या आणि मुंबईच्या परिसरात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या जागा आपण पटापट बघून परत येऊ शकतो. ह्याच्याबद्दल रस्ते सुंदर आपल्या नॅशनल हायवे असल्यामुळे आपल्याला मोटरसायकल ही फुल कामाची येते. एक 2-2.5 महिन्याआधी आंध्र प्रदेशमध्ये आंदोलन तेलंगणाचं चालू असताना आमच्या मोटरसायकलना पेट्रोलवरती पेट्रोल मिळत नव्हतं. तर पेट्रोल न मिळत आमची एक मोटरसायकल बंद पडली हायवेवरती. तर त्या तिकडच्या गावातल्या लोकांनी येऊन त्यांच्या पल्सर 100cc आणि 250cc आपले ते ह्याच्यामधून बुलेटमधून अर्धा लिटर पेट्रोल डोनेट करून आम्हाला जवळजवळ 10 लिटर एक 4 बाईकमध्ये देऊन आम्हाला त्या आंदोलनाच्या एरियामधून बाहेर काढलं. ह्याच्यापेक्षा जास्ती मोठा अनुभव इंडियामध्ये दुसरीकडे कुठेच मिळू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई.
अखेर शिवाजी तलाव परिसराने घेतला मोकळा श्वास. दुकानांचे पुनर्वसन मार्गी लागल्याने पालिकेने केली सर्व बांधकामे जमीनदोस्त. कित्येक वर्षापासून रखडलेली शिवाजी तलाव परिसर सुशोभीकरणाची योजना आता अंमलात येण्याची शक्यता वाढीस लागली आहे. शिवाजी तलाव परिसरातील दुकाने या सुशोभीकरणाच्या आड येत होती. या परिसरातील दुकानांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कित्येक वर्षापासून रखडला होता. पालिकेने गाळेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याने सर्व गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकालास निघाला आहे. आज सकाळी पालिकेने पुरेशा पोलीस बंदोबस्तात शिवाजी तलाव परिसरातील बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. तर पुनर्वसनाचा प्रश्न निकालात निघाल्याने या पाडकामाला कोणताही विरोध झाला नाही. पालिकेचे सहाय्यक अभियंता पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबवण्यात आली. पालिकेच्या कामगारांनी या बांधकामावर हातोडा चालवत दुकानांवर कारवाई केली. तर या कारवाईत शिवाजी तलाव परिसरातील अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईने भांडूपवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा शिवाजी तलाव सुशोभीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तर शिवाजी तलाव परिसरात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास या कारवाईमुळे मदत होणार आहे. या परिसरात पराग हायस्कूल, सह्याद्री विद्यालय, जनता कॉलेज तसेच गुरु नानक इंग्लिश स्कूल यांसारखी शैक्षणिक संकुले असल्याने शाळेच्या वेळात या रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडीचा अनुभव येत असे. आज झालेल्या या कारवाईमुळे भांडूपकरांना वाहतूक कोंडी मुक्त प्रवासाचा अनुभव करता आला आहे. मात्र आज झालेल्या कारवाईत नियोजनाचा अभाव आढळला. शाळेच्या वेळातच पालिकेची कारवाई सुरू असल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. पराग विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरच जेसीबी मशीने तोडकाम सुरू असल्याने शाळेकडे जाणारा मार्ग हा पदचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. मात्र शालेय विद्यार्थ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध न करून दिल्याने पालकांची पोलिसांशी शाब्दिक चकमक उडत होती. अखेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यावर पोलिसांनी शेजारील गुरु नानक हायस्कूलमधून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला. तर कारवाईच्या वेळेस या परिसरात नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या कारवाईमुळे शिवाजी तलाव परिसर सुशोभीकरणाची योजना मार्गी लागण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊ इच्छिणारा खासदार डॉक्टर संजीव नाईकांसमोर स्थानकावरील अव्यवस्थित कारभार उघड.
ठाणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याकरिता खासदार डॉक्टर संजीव नाईक हे विविध प्रकल्प व योजना येथे राबवित असतात. मात्र या योजना व प्रकल्पांकडे रेल्वे प्रशासन व खासदारांची पाठ होताच मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. विकास कामांचा आढावा घेण्याकरिता खासदार संजीव नाईक हे वारंवार स्टेशन परिसराची पाहणी करीत असतात. सध्या 8 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असलेल्या या ठाणे रेल्वे स्टेशनवरील ताण दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत मिळणाऱ्या सुविधा मात्र फारच कमी आहेत. अनेक ठिकाणी कचराही उचलला जात नसल्याचे समोर आले. तर विशेष म्हणजे स्टेशनवरील स्वच्छतागृहाच्या वापरासाठी प्रवाशांकडून 2 रुपयांऐवजी 5 रुपये आकारले जात असल्याची गंभीर बाब पाहणी दौऱ्यात उघड झाली आहे. रेल्वे प्रशासन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या वृत्तीमुळे पश्चिमेला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. तर अनेक नागरिकांनी यावेळी खासदारांकडे तक्रारही केल्या. 500 फेरीवाल्यांसाठी 5 लाख प्रवाशांना त्रास होऊ देणार नसल्याचे आश्वासन संजीव नाईक यांनी दिले. तर ठाणे महानगरपालिका आणि रेल्वे अधिकारी यांच्या बरोबरच संयुक्त पाहणी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. ते आल्यानंतर ज्या रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेच्या विभागातून ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत आम्ही रेल्वेला धन्यवाद करतो. परंतु ज्या अजून अनेक समस्या, खास करून आज सर्वात जास्त समस्या फेरीवाल्यांच्या संदर्भात. रेल्वे म्हणते महापालिका, महापालिका म्हणते रेल्वे. आता दोघांनी असं ठरवलं की जॉईंट इन्स्पेक्शन करायचं. परंतु दुर्दैव असं आहे की काही राजकारणी लोक त्याला पाठीशी घालतात आणि त्याच्यामुळे आज 500 लोकांच्यामुळे आज इथे 5 लाख लोकांना त्रास होतो. आणि मला वाटतं ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या लोकांना स्वतःचा वेस्टेड इंटरेस्ट आहे आणि माझा म्हणणं आहे की लोकांचा असा आरोप आहे की पैसे घेऊन रेल्वे आणि महानगरपालिका यांचे अधिकारी या ठिकाणी फेरीवाल्याला बसवतात, लोकांना नाहक त्रास होतो. माझं म्हणणं आहे की रेल्वे अधिकारी आणि जो महानगरपालिका अधिकारी ही बदनामी होणं बरोबर नाही आहे. जर अशा याच्यामध्ये वस्तुस्थिती नसेल, वस्तुस्थिती नाही असेल असं मला वाटतं आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा इथे सर्वे येणार आणि ती आम्ही न सांगता येणार. हे स्ट्रिंग ऑपरेशन होणार आणि स्ट्रिंग ऑपरेशन झाल्यानंतर एक कॉपी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना दिली जाईल. महापालिका, महापौर, आयुक्त आणि रेल्वे चेअरमन, CRB आणि DRMला दिली जाईल. म्हणजे या ठिकाणी कोण खरं कोण खोटं विचारे आज लोक जाता येता लोकांना त्रास होतो. म्हणजे फेरीवाला एक तर अनधिकृत बसणार आणि तो फेरीवाला प्रवाशाची दादागिरी करणार, ही कुठली पद्धत आहे. आणि ठाण्याच्या जनतेने हे खरं म्हणजे सहन करण्याचा विषय नाही आहे. ठाण्याच्या जनतेचा अधिकार आहे आणि खासदार म्हणून मला या ठिकाणी वाईट वाटतं की आम्ही येतो तेव्हा सर्व व्यवस्थित असतं, 8-10 दिवस व्यवस्थित होतं, पुन्हा 8-10 दिवसांतर पुन्हा तेच सुरू होतं. हे बरोबर नाही आहे आणि हे आता याच्यापुढे जनता स्वतः याच्यामध्ये आज हस्तक्षेप करेल आणि मग याच्यानंतर महानगरपालिका आणि रेल्वेने आम्हाला दोष द्यायचा नाही, ती खासदार त्यांना प्रोत्साहन देतात. मग शेवटी जनता याच्यामध्ये स्वतःच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था घेईल आणि मग मला वाटतं ठाण्यासारख्या शहराला असा काहीमा नको आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील, जॉईंट इन्स्पेक्शन करा, हद्द फायनल करा आणि कारवाई करा, जेणेकरून लोकांना मोकळा श्वास घेऊ दे. जरा प्रवासाला नीट चालता यायला पाहिजे या ठिकाणी. ठाण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्टेशन बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संजीव नाईक यांना आधी रेल्वे स्टेशनातील समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. सारिका साळुंखे, एसआन न्यूज, ठाणे. कोपरीतील सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडी महायज्ञ संध्या अशोक चांडक भजनाने भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न. कोपरी येथे जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी महायज्ञस्थळी विविध धार्मिक उपक्रम राबवित देवीची मनोभावे पूजा अर्चा केली जात आहे. भाविकही ठिकठिकाणाहून देवीच्या दर्शनाकरिता मोठ्या भक्तिभावाने येथे येत आहेत. अशोक चांडक भजनाचे काल येथे आयोजन करण्यात आले, तर परिसरातील स्थानिक नागरिकही भजन ऐकण्यास येथे उपस्थित झाले होते. देवीचे गुणगान या भजनातून करण्यात आले, तर देवीची खणा नारळाने भाविकांनी ओटीही भरली. मार्गशीर्ष महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महायज्ञास भक्तजन इष्ट परिवारासह येथे येऊन दर्शनाचा लाभ घेत आहेत. महिला वर्ग, पुरुष मंडळी, तरुण वर्ग येथे महायज्ञ कुंडात प्रदक्षिणा घालीत आहे. तर अशोक चांडक भजन कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी मनमुराद असा आस्वाद घेतला. सारिका साळुंखे, एसआन न्यूज, ठाणे. ठाणे महानगरपालिकेत राडा संस्कृती चालवणाऱ्या राजकीय गुंडांवर कारवाई करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी.
परिवहन समिती निवडणुकीच्या निमित्ताने उपमहापौर पदावर कार्यरत असलेले शहराचे द्वितीय नागरिक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मिलिंद पाटलकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या दालनाची झालेली तोडफोड हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद आहे. तर विशेष म्हणजे या दिवशी पालिकेचं मुख्यालय दिन असून नागरिकांना गेट बाहेर ठेवून कार्यकर्त्यांना आत घेण्यात आल्याने धर्मराज्य पक्षाने राजकीय गुंडांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात धर्मराज्य पक्षाच्या शिष्टमंडळाने ठाणे पालिका आयुक्त व ठाणे पोलीस आयुक्त यांची भेट घेतल्याची माहिती नरेंद्र पंडित यांनी दिली. आज आम्ही तिथे धरणं आंदोलन करत आहोत. तर ठाण्याचे जे उपमहापौर आहेत मिलिंद पाटलकर मारहाण वगैरे झाली. तर आमचं म्हणणं असं आहे धर्मराज्य पक्षाचं की उपमहापौर हे ठाण्याचे द्वितीय नागरिक आहेत. तर आज द्वितीय नागरिकासारख्या व्यक्तीला जर अशा प्रकारे ठाणे महानगरपालिका भवनामध्ये मारहाण होते तर त्याचा आम्ही निषेधच करतो. कारण त्या व्यक्तीला जर प्रशासकीय व्यक्तींसमोर पोलिसांसमोर मीडियासमोर मारहाण केली जाते आणि मारहाण करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तर त्या संदर्भात आमची मागणी आहे की अशा व्यक्तींवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे लवकरात लवकर. ज्या व्यक्तींना पकडण्यात आला असं आम्हाला सांगण्यात आलं तर त्या व्यक्तींच्या मागचे जे विश्वस्त आहेत तर त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात आली पाहिजे. तसंच त्या दिवशी जो गोंधळ झाला तर मुख्यालय दिन होता. मुख्यालय दिन असताना सामान्य नागरिकांना आतमध्ये जाण्यास निर्बंध करण्यात आला. त्यांच्या समस्या मांडताना त्यांना निर्बंध करण्यात आला. पण जे पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांना कोणत्याही प्रकारे रोखण्यात आला नाही आणि त्यांनी तिथे तो गोंधळ केला गेला. तर आमचं म्हणणं असं आहे की आयुक्तांनी त्यांचे अधिकार वापरून त्या दिवशी त्या गोंधळ करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती. ती त्यांनी केलेली दिसत नाही. तो त्यांना वापरता आलेला नाही. जनतेच्या सुरक्षेस जबाबदार असलेल्या पोलीस खात्यासमोर असा अनुचित प्रकार घडत असून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये. तर सध्या जनतेच्या सुरक्षेस जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागला आहे. ठाण्यातील गुंडगिरीचे राजकारण हे कुठेतरी थांबलेच पाहिजे, अन्यथा धर्मराज्य पक्ष त्यांच्या पद्धतीनेच पावले उचलतील असा इशारा धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टींनी दिला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो की महानगरपालिकेत जे असे तऱ्हेचे जे गोंधळ घडतायत त्याबद्दल पहिली गोष्ट तर निषेध व्यक्त करतो. दुसरी गोष्ट पोलीस बंदोबस्तमध्ये हे सगळं होत असताना पोलीस कशी कारवाई करत नाही याचा एक मोठा प्रश्न जनतेसमोर आम्हाला ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट आता 2 दिवस शनिवारी आता राष्ट्रपती आपल्या ठाण्यामध्ये येणार आहे. त्या गोष्टीच्या यांच्याकडे सिक्युरिटी हे लोक 2-2, 3-3 दिवस सिक्युरिटी देतात. चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. पण त्या दिवशी पोलीस लोक असतानाही हे कारवाई झालेलं नाही आहे याच्याबद्दलचं काय एक रोकटोक याच्यावरती काहीतरी कारवाई करावं असं एक आयुक्तांकडे पण आम्ही निवेदन तयार केलेलं आहे. तसंच राष्ट्रपतींना आम्ही आमचं मत व्यक्त करताना किंवा आम्ही निदर्शनास करताना परवानगीही मागितलेलं आहे. हे पोलीस प्रशासन एक बाजूला ह्या सत्ताधारी पक्षांना सपोर्ट करते असंच तुला दिसून येते. त्याला तो कामच आहे त्यांचं. हा प्रश्न आपण करून परत हे त्यांना दाखवतोय की लोकांना माहीत नाही याच्याबद्दल. तर लोकांनी माहिती घ्यावं का पोलीस प्रशासन आहेच जनतेच्या सेवेसाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत
घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूपच्या पराग शाळेमध्ये भांडूप तालुका अध्यक्ष बाळू माने यांच्यातर्फे महिलांना मोफत साडी वाटप. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूपच्या पराग शाळेमध्ये महिलांकरिता मोफत साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भांडूप तालुका अध्यक्ष बाळू माने यांच्यातर्फे महिलांना साडी वाटप करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पराग शाळेच्या आवारात या कार्यक्रमासाठी भांडूप परिसरातील महिलांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते किरीट सोमय्या, रिपब्लिकन नेते अर्जुन डागे, प्रवीण बैतुले, जितेंद्र गाडीगावकर, बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे, मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड, उपाध्यक्ष तानसेन ननावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक बाळू नाईक, बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर, रिपब्लिकन पक्षाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड इत्यादी मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. तर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रामदास आठवले यांना येत्या निवडणुकीत महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक बाळू नाईक यांनी कार्यक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. आजचा कार्यक्रम भांडूप विभागातील तमाम गोरगरीब जनता या ठिकाणी 36 पाडे असे आहेत की गरीब आहेत, दलित जनता आहे, आमची मागासवर्गीय आहेत, त्यांची दयनीय अवस्था आहे. अशा गोरगरीब महिलांना आज आमचे दलित हृदय सम्राट माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचा 25 डिसेंबरला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, भांडूप तालुक्याच्या वतीने आणि माझे सर्व सहकारी राधेश्याम गुप्ता, राजू थाटे, रवी लिंबाळकर, वामनराव धारे, जगन्नाथ बावा, माया वीरकायदे, श्यामा कांबळे या सर्व महिलांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला आहे. सदर कार्यक्रम पार पडत असताना जास्तीची जबाबदारी घेतली ते माया वीरकायदे यांनी घेतलेली आहे. महिलांच्यासाठी घरोघरी जाऊन कुपन दिलेले आहेत. आमचे राधेश्याम गुप्ता यांनी या ठिकाणी हे केलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय किरीट सोमय्याजी, तसेच भांडूप तालुक्याचे त्यांचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जितू गाडीगावकर हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. तसे आमचे आदरणीय नेते प्राध्यापक जगन्नाथ बावा, जे की आमचे आता येणारे भांडूप विधानसभेचे उमेदवार आहेत, ते या ठिकाणी उपस्थित होते. हे सर्वांचं मोलाचं कार्य होतं. आणि आठवले साहेबांचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा भांडूपमध्ये पहिली वेळ की हजारो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि हजारो महिलांना आम्ही मोफत साड्या वाटप करणार आहे. आठवले साहेबांना मी मेसेज देणार आहे भांडूपच्या वतीने की आम्ही भांडूप विभागात तुमच्या वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला, असं आम्ही आठवले साहेबांना या ठिकाणी मेसेज देत आहे. आज आम्ही आठवले साहेबांचा वाढदिवस या निमित्ताने सर्व कार्यकर्ते हा संदेश देणार आहे की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा दारुण पराभव करावा व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI युतीला भरघोस मते निवडून देऊन आपली सत्ता या ठिकाणी आणावी, अशी मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी अशी सूचना करत आहे, आदेश देत आहे, विनंती करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई.
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड फेस्टिवलमध्ये बाईक रॅलीतून केली स्त्रीभ्रूण हत्येविषयी जनजागृती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊ इच्छिणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकावरील अव्यवस्थित कारभार खासदार डॉक्टर संजू नाईकांसमोर उघड, तर महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते जलाराम बाप्पा मंडईचे उद्घाटन. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.